आणि थेट जाऊयात पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या संमेलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हे दृश्य आता आपण बघतोय। पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे। आजपासून पुढे 3 दिवस हा सोहळा असेल आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या विश्व मराठी संमेलनामध्ये पोहोचलेले आपण पाहतोय। उद्घाटन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विश्व मराठी संमेलनामध्ये पोहोचले। शिंदेंच्या अनुपस्थितीमध्ये या संमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलाय। मात्र आता या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या नंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। तर ही आताची दृश्य आहेत पुण्यामधल्या विश्व मराठी संमेलनामधली। आज या संमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाच्या ठिकाणी या व्यासपीठावरती आपण सोबत बघतोय। खरं तर एकीकडे चर्चा होतीये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात, यामध्ये तिढा दिसतोय। मात्र या मुद्द्यावरून आज या तिघांमध्ये काही चर्चा होणार आहे का या व्यासपीठावरती ज्यावेळेला ते एकत्र येत आहेत अशी सुद्धा आता सगळ्यांना उत्सुकता आहे। अगदी काही क्षणांपूर्वी या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलेलं आहे तेव्हा मात्र एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। मंदार, कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय आणि या संमेलनाचं उद्घाटन खरं तर या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणं अपेक्षित होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री। मात्र एकनाथ शिंदे उशिराने या कार्यक्रमाला पोहोचले, त्यामुळं या दोघा नेत्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यायच्या आधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उद्घाटन उरकून घेतलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला पोहोचलेले आहेत। मी जसं म्हटलं, कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आहे। मात्र राजकीय व्यक्ती स्टेजवरती असल्यामुळं राजकारणाची चर्चा होणं साहजिक आहे। खास करून पालकमंत्री पदाचा वाद जो आपण पाहतो आहोत त्या पार्श्वभूमीवरती या नेत्यांमधले संबंध काहीसे ताणले गेले आहेत आणि त्यामुळं या स्टेजवरती हे तिघही एकत्र येण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अर्थात तिथे काही राजकीय चर्चा होईल अशी शक्यता वाटत नाहीये, कारण हे तिन्ही नेते मुंबईत असतात, एरवी मंत्रालयामध्ये त्यांच्या खात्यांचा कारभार पाहत असतात। त्यामुळं या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी काही राजकीय चर्चा होईल याची शक्यता नाहीये। मात्र तिघही एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत त्याची चर्चा आहे। उद्घाटनाला एकनाथ शिंदे पोहोचले नाहीत आणि ते येण्याच्या आधी या दोघांनी ठरलेल्या वेळेनुसार उद्घाटन पार पाडलं, हे देखील या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे। अगदी धन्यवाद मंदार या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।